नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं एमपीएससी कट्टावरती स्वागत आहे. आपल्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी एमपीएससी किंवा अन्य स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात ही सेकंड इयर, थर्ड इयर किंवा आपल्या ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षापासून केलेली आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे तयारीला सुरुवात ही कुठल्या पुस्तकांनी करायला हवी. याचा शोध घेत असताना आपण अनेक मित्रांना किंवा आपले जे सिनियर्स असतात त्यांना विचारतो. पण बऱ्याच वेळेस पुस्तक वाचून देखील आपण स्पर्धा परीक्षेतील प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यामुळे आज आपण पाहूयात की आपल्याला वाचताना समजतील अशी पुस्तके कशी निवडावीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ती कशी वाचावीत. याही व्यतिरिक्त तुम्हाला अन्य कुठलीही अडचण असेल तर ती तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता आणि ग्रुपवर देखील तुमचा डाऊट सॉल्व्ह झाला नसेल तर तुम्ही एमपीएससी कट्टाच्या मेंटरशिप प्रोग्रामचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही अगदी मोफत एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीला कॉल करून तुमचे डाऊट विचारू शकता. टेलिग्राम ग्रुपची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जी पुस्तके वापरतो त्यांना आपण 3 प्रकारात डिवाइड करू शकतो. ते म्हणजे त्यातला पहिला प्रकार आहे, एक म्हणजे जे आहेत ते आपले बेसिक बुक्स. दुसरा आहे ते रेफरन्स बुक आणि तिसरे रिव्हिजन बुक. तर आता आपण पाहूयात बेसिक बुक्स, रेफरन्स आणि रिव्हिजन मध्ये नेमका फरक काय आहे. तर बेसिक बुक्स जे असतात, तर आता आपण सपोज एमपीएससीचं उदाहरण घेतलं तर एमपीएससीला जे आपण बेसिक बुक्स म्हणून वापरतो ते असतात आपले स्टेट बोर्ड्सचे 6वी ते 10वी पर्यंतचे सर्व बुक्स आणि जिओग्राफी किंवा इतर सब्जेक्टचे एनसीईआरटी बुक्स. तर बेसिक बुक्स जे असतात ते आपण एकदम लाईन टू लाईन रीड करतात, त्याच्यामध्ये आपण काही स्किप करत नाहीत, एकदम ते आपल्याला लाईन टू लाईन रीड करायचे आहेत. आता रेफरन्स बुक्स म्हणजे कुठले, तर सपोज की आपण कुठल्या क्लासेसच्या नोट्स रेफर करतो किंवा एखाद्या कुठल्या तरी पब्लिकेशनचं बुक्स यूज करतो, तर ते येतात रेफरन्स बुक्समध्ये. तर बेसिक बुक्स आणि रेफरन्स बुक्समध्ये काय फरक आहे, तर बेसिक बुक्स जे आहेत ते आपण काय करतो की लाईन टू लाईन रीड करतो. पण रेफरन्स बुक्समध्ये आपण काय करतो की सपोज आता बेसिक बुक्समध्ये आपण एखादा टॉपिक वाचला, समजा आपण कुठला घेऊ, मान्सून घेऊ, तर सपोज आता तो आपल्याला चांगल्या प्रकारे समजला नसेल तर आपण काय करतो की एखादं जे रेफरन्स बुक आहे की ज्यामध्ये मान्सून हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजून सांगितला की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियन मान्सून असेल किंवा जेट स्ट्रीमचा कन्सेप्ट असेल, हा ज्या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगितलाय तो आपण काय करतो, फक्त रेफरन्स बुक्स मधून फक्त तो टॉपिक असतो. म्हणजेच काय करतो की जो आपला सिलेक्टेड आहे की जो आपल्याला चांगल्या प्रकारे समजला नाही किंवा आपल्याला वाटतं की एखाद्या टॉपिक वरती आणखीन खोलात जाऊन अभ्यास करायची गरज आहे, असे टॉपिक्स आपण काय करतो फक्त रेफरन्स बुक्स मधून रीड करतो. आणि शेवटला काय येतं तर रिव्हिजन. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. रिव्हिजन मध्ये काय काय येतं, तर फर्स्ट मध्ये येतात की आपल्या स्वतःच्या नोट्स. ठीक आहे. तर ह्या नोट्स ज्या असतात त्या आपण कुठून बनवलेल्या असतात, तर पहिलं की म्हणजे बेसिक बुक्स. ठीक आहे, की आपण शॉर्ट मध्ये की जे आपल्याला मेमराईज करायचंय. आता आपण मेमराईज कुठल्या गोष्टी करतो की समजा आता एखादी डेफिनेशन असेल किंवा एखादं कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स असेल कुठल्या शहराचं किंवा एखादी कुठला तरी एक डिसीज आहे त्याचा व्हायरस लक्षात ठेवायचा, तर असं काय करतो आपण ते नोट्स मधून लिहून ठेवलेलं असतं किंवा आपण अगदी एंड मोमेंटला ते आपण वाचू शकू. आणि दुसरे असतात ते म्हणजे रेफरन्स बुक्स मधून की एकदम कन्सेप्च्युअल काही टॉपिक असतात ते आपण आपल्या नोट्स मध्ये लिहिलेले असतात. तर ह्या 3 प्रकारचे बुक्स आपण कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वापरतो. ठीक आहे. आपण पाहूया की कुठलंही पुस्तक वाचताना किंवा नोट्स वाचताना ते परीक्षेसाठी किंवा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने कसे वाचावे, तर हे समजून घेण्यासाठी आपण एक आता उदाहरण घेऊ. समजा तुम्ही आता भूगोल विषयामधील रेनफॉल पॅटर्नचा अभ्यास करत आहात. तर रेनफॉल म्हणजे काय, तर पर्जन्यमानच्या पॅटर्नचा तुम्ही अभ्यास करत आहात. आणि समजा की आता तुम्ही
तुम्हाला परीक्षेमध्ये क्रॉपिंग पॅटर्न असेल किंवा टाइप्स ऑफ फॉरेस्ट असतील, वनांचे प्रकार किंवा मृदा यापैकी एकावर प्रश्न विचारला किंवा आपण प्रश्न एक घेऊ की समजा तर तुम्हाला प्रश्न विचारला की खाली दिलेल्या सिटीज पैकी सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो किंवा कमी कुठं पडतो किंवा त्यांच्या पडण्याच्या पावसाप्रमाणे उतरत्या क्रमानुसार त्याचा क्रम लावायला सांगितलं. तर आपण एक सिटी घेऊ समजा दिल्ली, दुसरा असेल कोलकाता आणि तिसरा पटना. तर आता आपल्याला काय करायचंय की ह्यांच्या पडणाऱ्या पर्जन्यमानानुसार उतरत्या क्रमाने लावायचे. ठीक आहे. तर आता बघा हे आपल्याला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. बेसिक बुक्स मध्ये पण सापडणार नाही किंवा रेफरन्स बुक्स मध्ये पण सापडणार नाही. पण समजा की आपण आता रेनफॉलच्या पॅटर्नचा अभ्यास केलाय, आपण आपला वाचताना एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने वाचलेला असेल तर आपण हा प्रश्न लगेच सोडू शकतो. तर कसा? तर आपण हे पाहू. एक मिनिट. तर पहा, जर आपण आपले बेसिक बुक्स किंवा रेफरन्स बुक्स मध्ये इंडियन मान्सून हा टॉपिक वाचत असताना जर परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने वाचलेला असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहित होतात की आपल्यात जो मान्सून पाऊस पडतो त्याचे दोन सेल डिवाइड होतात. इथून एक अरेबियन सी ची, ठीक आहे, एक आहे ती अरेबियन सी आणि दुसरी जी आहे ती तिथे बेंगलचा उपसागर. ठीक आहे. तर आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपण पहिल्यांदा काय करणार की ते आपण आपलं सिटी मार्क करून घेणार. ठीक आहे. दिल्ली इथे आहे, कोलकाता आणि पटना. ठीक आहे. त्यानंतर ही झाली आपली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं की सिटी लोकेट केल्या. की आता दुसरी स्टेप काय असणार की आपण हे पाहणार की इथे आता पाऊस पडणार आहे तो कुठल्या सेलमुळे पडणार आहे. ठीक आहे. तर आपण काय आपल्या लक्षात येईल की दिल्ली, कोलकाता, पटना या तिन्ही शहरामध्ये पाऊस कुठल्या सेलमुळे पडतो तर बेंगॉलच्या. ठीक आहे. तर आता बेसिक आणि रेफरन्स दोन्ही बुक मध्ये बघा तुम्ही वाचलेला असणार किंवा तुम्ही तुमचे जे रिव्हिजनच्या नोट्स तयार केलेल्या असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही एक ट्रेंड लिहून ठेवला असणार की जे जे पण जेव्हा आपण बेंगॉलच्या सेलमुळे पाऊस पडतो ना तेव्हा आपण जेव्हा पूर्वेकडनं पश्चिमेकडे म्हणजे ईस्ट कडून वेस्ट कडे जातो तेव्हा रेनफॉल काय होतो कमी होत जातो. ठीक आहे. आता हे नॉलेज आपल्याला काय होणार बेसिक बुक्स मधून मिळणार. तर आता आपण काय करू याचं उत्तर काढू. आता सगळ्यात पूर्वेकडे असणारी सिटी कुठली आहे इथली तर कोलकाता. नंतर कुठली आहे पाटणा आणि तिसरी दिल्ली. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे सगळ्यात जास्त पाऊस कुठल्या सिटीत पडणार कोलकाता, नंतर पटना आणि दिल्ली. तर ह्या प्रकारे तुम्हाला कुठलाही बुक वाचताना वाचायचे. आता बघा रेनफॉल पॅटर्न वरतीच जर तुम्ही नीट अभ्यास केला असेल एकदम म्हणजे परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तर आपण क्रॉपिंग पॅटर्नचे पण जसे की आता पिके आहेत त्याचं पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो किंवा आपल्याला माहिती आहे बघा गहू असेल ज्वारी असेल तर ह्याला काय असतं की ह्याला जो लागणारा पर्जन्यमान आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे की सपोज गहूला काहीतरी एक्स असणार, ज्वारीला काहीतरी वाय असणार. तर आपल्याला
आपण रेनफॉल पॅटर्नचा अभ्यास करताना आपण पाहिलेलं असतं की सपोज आपण हे उदाहरण म्हणून पाहता की एवढ्या भागामध्ये एक्स इतका पाऊस पडतो किंवा एक मिनिट आपण पेन बदलू. तर इतक्या भागामध्ये काय होतं की वाय पाऊस पडतो. तर मग आपल्याला विचारलं की खाली दिलेल्या पर्यायापैकी कुठल्या जागेवरती ज्वारीचे पीक घेतलं जाते. तर आपल्याला माहित असेल की बाबा ज्वारीला वाय इतका पाऊस लागतो आणि रेनफॉल पॅटर्न मध्ये आपण वाचले की या भागामध्ये वाय इतका पाऊस पडतो. तर आपण काय करू, हे आन्सर बरोबर करून येऊ. त्यामुळे जेव्हा आपण ह्याच पर्स्पेक्टिव्हने जेव्हा बघा एमपीएससी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला असे डायरेक्ट क्वेश्चन कुठेच विचारणार नाही, त्याचे तुम्हाला फिरून क्वेश्चन विचारतील. मग आपण मोस्ट ऑफ द मुलं काय म्हणतात बघा की पुस्तकातलं येत नाही किंवा सिलेबसच्या बाहेर येत नाही. तर ते सिलेबस मध्ये असतं, फक्त आपल्याला काय की परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने कसं वाचायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण काय केलं की आपण बेसिक बुक्स पण पाहिले आणि रेफरन्स बुक्स पण. ठीक आहे, आपल्याला आता लक्षात आलं की हे बेसिक बुक्स आणि रेफरन्स बुक्स आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कसे वाचायचे. आता आपण एक शॉर्ट मध्ये पाहू की आता आपला जो तिसरा प्रकार आहे रिव्हिजनचा, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय. हा, तर पहा आता काय आपल्याला रिव्हिजन. आता रिव्हिजन मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे की आपल्याला एक्झामच्या 2 दिवसा अगोदर जरी आपण त्या आपल्या नोट्स वाचायला घेतल्या तर ते एक्झाम पर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग सगळ्यात पहिला पॉइंट काय आहे, ती एकदम शॉर्ट असल्या पाहिजेत. दुसरे काय की ते आपल्याला वाचताना समजल्या पाहिजेत, म्हणजे पूर्ण अंडरस्टँड झालं पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की आपण वाचलेत आपल्याला समजत नाही की आपण ते कुठल्या कशासाठी आपल्या नोट्स मध्ये लिहिलं. ठीक आहे. तर आता आपण रेनफॉलच उदाहरण घेऊ. ठीक आहे, बघा आता आपण रेनफॉल पॅटर्नचा आता आपण नोट्स बनवतात समजा. ठीक आहे, तर आपण इथे काय केलं, एक बॉक्स तयार केला आणि आता आपल्या इथं रेनफॉल. ठीक आहे, तर आपण इथं लिहिलं समजा 180 to 100 मिलीमीटर. तर आपण इथं नोट्स बनवताना पहिल्यांदा आपलं काय असणार आहे की इथे आपण इथं क्रॉप लिहू की 80 to 100 मध्ये कुठले कुठले क्रॉप येतात. समजा एक्स येतं, वाय येतं आणि झेड येतं. ठीक आहे, नंतरच्या बॉक्समध्ये आपण काय करणार की इथे आपण आता क्रॉप पाहिले, तर हा रेन पॉइंट मध्ये आता आपण पाहणार की इथं कुठल्या कुठल्या प्रकारचे फॉरेस्ट आढळतात. आता 80 to 100 मध्ये काय होणार, मोस्ट ऑफ द टाइम एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळणार. आता ह्या एव्हरग्रीन फॉरेस्ट भारतामध्ये कुठं कुठं आढळतात, जसं की नॉर्थ ईस्ट रिजन असेल, नॉर्थ ईस्ट, पुन्हा वेस्टर्न घाट्स असतील आणि अंदमान आणि निकोबार. ठीक आहे, आता इथं तुमचं फॉरेस्ट पण कव्हर होईल. आता 2 ब्लॉक झाले आपल्याला. तिसऱ्यामध्ये आपण काय लिहिणार, आता हा बघा, आता ह्या फॉरेस्टलाच आपण आणखी एक्सटेंड करू शकतो की आता आता हे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या वनस्पती वनस्पती आढळतात, कुठले प्राणी आढळतात, किंवा आता आणखीन त्या प्राण्यामध्ये तर ते इंडेंजर्ड आहेत किंवा इंडेंजर्ड स्पेसीज आहेत किंवा जे नष्ट होण्याच्या मार्गावरती. असं तुम्ही बऱ्याच पर्स्पेक्टिव्हने नोट्स तयार करू शकतात. तुम्हाला काय करायचं, नोट्स जितक्या शॉर्ट. आता बघा आपण इथं काय केलंय, आपण फक्त अभ्यास कशाचा केलाय, रेनफॉलचाच केलाय. पण आपण त्याच्यामध्ये आणखी किती पॅटर्नचा अभ्यास केला, क्रॉपचा केला, फॉरेस्टचा केला, आणखीन म्हटलं तर तुम्ही सॉइलचा पण करू शकता. आता सॉइलचा बघा कसा. ठीक आहे, आता आपण समजा आता रेनफॉल घेतला 20 to 30 मिलीमीटर. तर 20 to 30 मिलीमीटर मधली सॉइल कशी असणार आहे, एकदम अरिड असणार आहे, ड्राय असणार आहे. ठीक आहे, मग तिथं कसं आपल्याला डेझर्ट पाहायला मिळतील. ह्या प्रकारे काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल की तुम्हाला बुक्स कुठल्या प्रकारे निवडायचे आहेत. तर बघा पहा, बेसिक बुक्स तर आपण सेमच वापरणार आहोत एमपीएससी साठी. ते म्हणजे एक मिनिट. हा, तर बेसिक बुक्स कुठले आहेत आपले की आपले स्टेट बोर्डचे 6वी ते
10वी पर्यंतचे पुस्तक. आणि जर तुम्हाला जिओग्राफीसाठी जर वाचायचं असेल तर ते म्हणजे एनसीईआरटीचे. जर तुम्ही एनसीईआरटी मधूनच फक्त भूगोल करणार असाल तर 8वी ते 12वी पर्यंत वाचू शकता. आणि जर समजा तुम्ही आपल्या स्टेट बोर्डचे 6वी ते 10वी पर्यंतचे बुक्स वाचलेले असतील तर तुम्ही फक्त 11 स्टँडर्डचं म्हणजे 11वीचं फिजिकल जिओग्राफी हे पुस्तक वाचू शकता. आणि रेफरन्स बुक्स म्हणाल तर ते बघा, आता ते प्रत्येकाच्या, आता काही जणांना खूप अनालिटिकल वाचायची सवय असते, कुणाला खूप टू द पॉइंट वाचायची सवय असते. तर तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्हाला जेही सुटेबल वाटेल ते पुस्तक वापरू शकता. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. व्हिडिओ खूप लांब होईल. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंटमध्ये, टेलिग्राममध्ये किंवा आपल्या एमपीएससी कट्टाच्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये कॉल करून विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.